नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा कल वाढला बेदाणा निर्मितीकडे. अनेक शेतकऱ्यांनी गेल्या 15 ते 20 दिवसापासून मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीकडे त्यांचा कल वळवलेला आहे. आज बोरगी, बालगाव, हळ्ळी या परिसरामध्ये भेट देण्याचा योग आला. आज अनेक शेतकरी आपला बेदाणा निटिंग मशीनकडे नेताना दिसत होते, तर अनेक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा निटिंग मशीनच्या बाहेर या ठिकाणी वाळत घातलेला आहे. आपण जर बघितलं तर हा पूर्ण बेदाणा निटिंग मशीनच्या बाहेर वाळत घातलेला आहे. त्यामुळे बेदाण्याला यावर्षी चांगला दर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून युद्धाचे ढग होते, मात्र आता पुन्हा एकदा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत. त्यामुळे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती अनेक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा या ठिकाणी फुलवल्या. अगदी कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी मदत घेऊन या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या द्राक्ष बागा फुलवलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून देणारा हा हंगाम आहे. त्यामुळे या हंगामामध्ये शेतकरी आता कोणतीही कुचराई न करता चांगल्या पद्धतीचा अगदी उत्कृष्ट बेदाणा या ठिकाणी निर्मितीकडे आपला कल वळलेला आहे. काही तुरळक शेतकऱ्यांनी मार्केटिंग केलेलं आहे, मात्र जत तालुक्याच्या पूर्व भागातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा आपला मोर्चा आता बेदाण्याकडे वळलेला आहे. अनेक बेदाणे आता तासगाव, सांगली येथे मार्केटमध्ये नेताना दिसत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर यावेळी बेदाण्याला चांगला दर मिळेल अशी आशा अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या दुष्काळी पट्ट्यातील बेदाण्यांना चांगला दर मिळून हा शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.